तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एकूण 20 मार्कांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 1 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमचा नक्कीच फायदा होईल, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा जो पेपर होणार आहे तो कशा प्रकारे असणार आहे व त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे असतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या MS स्टडी YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आहे क्वेश्चन नंबर 1. त्यातील ए, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड राईट अल्फाबेट ऑफ इट. तर पहा, तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येकाच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेली आहेत. तर त्यातील तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी इथे तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि हे 3 प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत. तर याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 1 मधील बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर पहा, त्यामध्ये तुम्हाला खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामधील आहे पहिला, फाइंड द ओड वन आउट गिवन रिझन, आणि दुसरा आहे स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स. तर पहा, असे तुमचे 2 प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असतील. तर हे प्रश्न एकदा व्यवस्थित पहा. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर पहा, आता त्यांनी इथे तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेले आहेत. तर त्या प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ती तुम्हाला 4 मार्कांसाठी असतील. तर त्यातील पहिला प्रश्न आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. तर इथे तुम्हाला एक ओळ लिहायचे, तुम्हाला सायंटिफिक रिझन लिहायचे आहे. तर त्यापुढील आहे दुसरा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्क्राईब द टाईप ऑफ रिप्रोडक्शन शो इन. तर पहा, असा तुमचा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न हा आहे, राईट द 2 फॅक्टर्स एफेक्टिंग इन्व्हायरमेंट. तर पहा, असे तुमचे 3 प्रश्न आहेत आणि या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ती तुम्हाला 4 मार्कांसाठी असतील. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. तर पहा, यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे हा, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट अँड स्टेट विच प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोड्युशन इन इट प्रेझेंट. तर पहा, हा तुम्हाला चार्ट आहे आणि हा तुम्हाला चार्ट पूर्ण करायचा आहे. तर त्यापुढील हा तुमचा दुसरा प्रश्न आहे आणि हा तिसरा प्रश्न आहे. तर या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ती तुम्हाला 6 मार्कांसाठी असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका ही अतिशय सोप्या पद्धतीची आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स इन 1. तर पहा, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ऑब्झर्व द फिगर अँड अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर पहा, ही तुमची फिगर आहे, म्हणजे आकृती आहे, याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या डायग्रामचे, त्यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या फिगरवरचे प्रश्न पाहूत. तर त्यामध्ये तुम्हाला A, B, C, D आणि E तर असे 5 प्रश्न दिलेले आहेत. आणि त्यापुढील प्रश्न आहे दुसरा, तर वरील एक तर हा तुम्हाला डायग्रामच्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे या 5 प्रश्नांचे, किंवा तुम्हाला या दुसऱ्या प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे. तर या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 5 मार्कांसाठी असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 10वीतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट
2 या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि तुम्ही जर आपले MSStudy यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.